आणि आता राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येतेय। भाजपने शरद पवार यांच्या पक्षाला धक्का दिलाय। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार भाजपच्या गळाला लागलेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। सुभाष पवारांसारखं एक चांगलं नेतृत्व की जे नेतृत्व आज मुरबाडच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा एक वेगळा असा दबदबा आहे। त्यामुळे आज त्यांच्या येण्याने बरेच दिवस वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की कथोरे साहेबांनी यामध्ये पुढाकार घेतला। कपिल पाटीलजींनी यांनीही त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण त्यांच्याबरोबर असणारे संबंध या सर्व गोष्टीमुळे सुभाष पवार यांना पाऊल पुढे टाकण्यासाठी जी आवश्यकता होती ती त्यांनी टाकली। आपल्याला आनंद ह्या गोष्टीचा आहे की पक्ष तर एक झाला, पक्षाचं वर्चस्व वाढलंच, पण सहकार क्षेत्रामध्ये आपण जे कमी होतो त्या सहकार क्षेत्रामध्येही आज भारतीय जनता पार्टी ही अव्वल स्थानावर आली। हे सुभाष पवार यांच्या प्रवेशाचं फलित आहे। आणि निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं तर मुरबाडचे सगळे लोक आपण शहापूरला प्रचाराला पाठवू शकतो। अशा प्रकारची परिस्थिती मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला ही निश्चितपणाने आपण निर्माण करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।